और क्या ये 15 दिन में 1 लाख रुपए का प्राइज है। और एक बार अजिंठे को बुलाएंगे, अच्छी टीम है, बहुत ही बढ़िया फाइनल मारा ये। आर्या भोगासी असावी सादर होईल चादर करावी खाली वर क्या कमाल का चौका हे बीएसएनएल चौका कनेक्ट इंडिया ततडंग 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 पाल फाटा मैंने पहले भी कहा है जिसका पल्ला उसी का राज। अस्सलाम वालेकुम आदाब दोस्तों, फुलमरी पाल फाटा पहुंचे दोस्तों। फाइनल में हमारी टीम है तो आपको पहला प्राइज़ 51,000 रुपये, दूसरा प्राइज़ 31,000 रुपये, तीसरा प्राइज़ 15,000 रुपये और चौथा प्राइज़ 11,000 रुपये। तो कौन कौन सी टीम को मिला इनाम वो पूरी जानकारी वीडियो में देखिए दोस्तों। पूरी जानकारी आपको हम देने वाले। सलमान भाई भी हमारे स्वागत अभिनंदन हारलेल्या संघाचं सुद्धा या ठिकाणी फाइनल 51,000। क्या बात है, ये देखिए दोस्तों ताना पण व्हायचा आहे। चला सर्व ये है दोस्तों टीम, इसको बोलते टीम। सर्वांनी या ठिकाणी ये दोस्तों अजंता फाइनल 51,000 पहला प्राइज, दूसरा प्राइज है 31,000, तीसरा प्राइज है 15,000। सर्वांना विनंती आहे कृपया खाली बसून घ्या। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे या ठिकाणी सर्वांनी समोर यायचं आहे। तो ये फाइनल 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 विनंती आहे की कृपया या ठिकाणी थोडा आता झालेल्या फायनल मॅच मध्ये या ठिकाणी हार्दिक अजंता विजय अभिनंदन। हारलेल्या संघाच्या ठिकाणी कौतुक। सर्व खेळाडूंना अतिशय चांगल्या प्रकारे आता लोक खेळ दाखवलेला आहे। अजिंठा संघाचे कर्णधार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे कृपया या ठिकाणी प्रथम पारितोषिक आपल्या गटाचे या ठिकाणी प्रथम पारितोषिक या ठिकाणी 51,000 आहे। ते बक्षीस आहे वरुण भैया पात्रीकर या ठिकाणी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री या ठिकाणी। दुसरी जो पारितोषिक आहे ते आहे 31,000। ते बक्षीस दाते आहे राजू मोरे, त्यानंतर सचिन भाई टकले आणि अंकुश भाऊ जाधव। तसेच तिसरं बक्षीस या ठिकाणी आहे 15,000 रुपये। ते आहे अप्पासाहेब भाऊ जाधव, सरपंच पाल रब्बानी अजंता फायनल। तसेच अतुल भाजपा युवा मंडळ अध्यक्ष। चौथं बक्षीस या ठिकाणी 11,000 प्रभाकर पाटील सातबारा हॉटेल, तसेच काकासाहेब पाटील जाधव दूध उत्पादक। आणि जे पाचवं या ठिकाणी बक्षीस आहे ते आहे शंकर पाटील स्टेडियम 2100 रुपये, चंद्रशेखर जाधव सरपंच पाल, श्रीकांत जाधव व्हाईस चेअरमन पाल। या ठिकाणी मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी फुलमरी पाल फाटा या फाइनल ठिकाणी अजंता। सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी 2 मिनिटं खाली बसून घ्यायचे। सर्वांनी 2 मिनिटं खाली बसा। सर्वांना विनंती कृपया 2 मिनिटं सर्वांनी या ठिकाणी खाली बसून घ्यायचं आहे। आतापर्यंत जसं सहकार्य केलं थोडं 2 मिनिटासाठी 2 मिनिटं सर्वांनी खाली बसून घ्या। लहान मंडळी सुद्धा बसून घ्या। बस आहेत मी वरुण भैया पात्रीकर यांना अशी विनंती करतो कृपया त्यांनी या ठिकाणी पार पडलेला स्पर्धा या ठिकाणी पार पडलेली आहे आणि यामध्ये अजिंठा संघ विजयी झाला आहे। विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन। भैयांना मी विनंती करतो भैयांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी थोडंसं 2 मिनिटात करावं। आज आपल्या पाल फाट्या येथे सिद्धेश्वर क्रिकेट संघ एक गाव एक संघ या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या क्रिकेट स्पर्धेला एक 10-12 एक दिवस चालला, 13 दिवस आपले सामने हे नित्य नियमाने चालले आणि चांगल्या टीमनी इथे या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। मी ज्या टीमनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या प्रत्येक टीम मधल्या प्रत्येक खेळाडूला
खरंच शुभेच्छा देतो की तुम्ही चांगल्या प्रकारे इथं खेळाचं प्रदर्शन दाखवलं. आता जी अजेंडाच्या टीमचं नाव काय होतं? अजंता अजेंडा टीम, अजंता सीसी अजेंडा सीसी आणि पिशोरची लकी स्टार लकी स्टार. फायनल या स्पर्धेचा फायनल मॅच ही अजेंडा सीसी आणि लकी स्टार पिशोर या दोघांमध्ये झाला. पण आता मला सांगायला थोडंसं हे वाटतं की या किशोरवाल्यांनी आपल्या ओळख बाजारवाल्यांना हरवलं. असो, खेळाची स्पर्धा आहे, हे होतच राहतं. त्यांनी आपल्याला हरवलं तर अजिंठावाल्यांनी त्यांना हरवलं. आणि आता पुढच्या वेळेस किशोरवाले जिंकतील, स्पर्धेचं बक्षीस घेतील. हे खेळ आहे, खेळात चालूच राहतं. आणि मला यात एक विशेष बोलायचं म्हणजे प्रत्येक खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळला, त्याच्यामुळे खेळांमध्ये अजून मजा आली. आणि परिसरातले हे खेळणारे तर जेवढे महत्वाचे, हे पाहणारे पण तेवढे महत्वाचे. पाहणारे पण वेळात वेळ काढून इथं आले, वेळोवेळ थांबत होते आणि या खेळाचा, या स्पर्धेचा आस्वाद घेत होते. त्याचबरोबर ज्या समितीने, म्हणजे आपल्या या समितीने पालच्या आता दिगंबर असो, गणेश असो, सर्व मंडळी, आता या सर्वांनी पण या समितीने ही स्पर्धा भरवली, अहोरात्र मेहनत केली. त्यांचंही खरं तिथं करावं तेवढं थोडं आहे. आणि येणाऱ्या काळातही तुम्ही त्याच भावनेने, त्याच उत्साहाने पुढे खेळाल हीच आशा व्यक्त करतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. या ठिकाणी सर्वप्रथम वडोद बाजारचे जे कर्णधार आहे त्यांना अशी विनंती करतो, कृपया त्यांनी समोर यायचं आहे. वडोद बाजार कर्णधार, चौथं प्राइज आहे वडोद बाजारचे कर्णधार. ते चौथं प्राइज प्रभाकर पाटील हॉटेल सातबारा यांच्याकडून आणि काकासाहेब पाटील जाधव यांच्याकडून 11,000चं चौथं पारितोषिक संदीप जाधव यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यायचं आहे. हे पारितोषिक आहे 11,000चं प्रभाकर पाटील हॉटेल सातबारा हर्सुल सांगवी तसेच काकासाहेब पाटील जाधव दूध उत्पादक हे बक्षीस वितरण करीत आहेत. या ठिकाणी संदीप भाऊ जाधव, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. या ठिकाणी फोटो घे. या ठिकाणी हे बक्षीस वितरण होत असताना वडोद बाजार संघाचे कर्णधार बडोद बाजार चौथा प्राइज, तसंच या ठिकाणी तिसरं जे पारितोषिक आहे ते आहे काकासाहेब पाटील जाधव, उपसरपंच पाल, रब्बानी शेठ, RN कंस्ट्रक्शन, श्री अतुल जाधव, भाजपा युवा मंडळ अध्यक्ष यांचं हे 15,000चं पारितोषिक मी चंद्रकांत शिंदे यांना, रवी राहील का या ठिकाणी, रवी भाऊ आणि चंद्रकांत शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक या ठिकाणी वितरण करायचं आहे. हट्टी संघाचे कर्णधार, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे सर्वांनी. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी हट्टी संघाने केलेला आहे आणि काल हट्टी या संघाने पाल या संघाला हरवलेलं होतं. या ठिकाणी हे पारितोषिक वितरण करत असताना शिंदे, आपले जाधव आणि संघाचे कर्णधार. तिसरा इनाम आहे. यानंतर दुसरं जे पारितोषिक आहे ते आहे 31,000चं आणि त्याचे जे मानकरी आहे ते आहे राजूभाऊ मोरे, सचिन भाऊ डकले आणि अंकुश भाऊ जाधव यांचं हे पारितोषिक आहे 31,000चं. 31,000 रुपये. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी कल्याण भाऊ बोडके यांना अशी विनंती करतो वितरण करायचं आहे. हे पारितोषिक करायचं आहे, स्वागत करायचं आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी किशोर संघाने दाखवलेला आहे. हे बक्षीस देत असताना कल्याण भाऊ. आणि या ठिकाणी प्रथम पारितोषिक ते आहे 51,000चं भावी जिल्हा परिषद सदस्य वरुण भैया पात्रीकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री आणि किशोर संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी, अजिंठा संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिकसाठी मंचावरचे सर्व मंडळी सर्वांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन हे पारितोषिक वितरण करायचं संघ समोर या सर्वांनी
मागे सारखा या ठिकाणी या कार्यक्रमाला जी सर्वांनी मेहनत घेतली, सर्वांचं मी या ठिकाणी नाव नाही घेऊ शकत, परंतु सर्व या ठिकाणी पाल परिसरातील अजिंठा कर्णधार हा ना या ही जी स्पर्धा पार पडत असताना या सर्कल मधले आपले पाल, डोंगरगाव, मालोदेवाडी, या सर्व जे खेळाडू यांनी सुद्धा तिथे मोलाचा सहकार्य केलं त्याबद्दल स्टेडियमवर पटकावलेला तो पहला प्राइज 51,000 था। ये देखिए दोस्तों, अभिनंदन आणि तमाम ग्राउंड वालों का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। हम ये देख रहे हैं पहला प्राइज जो 51,000 रुपये, तो तमाम कमेटी ऑर्गेनाइजर कमेटी का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। तो ज़्यादा से ज़्यादा वीडियो को अपने दोस्तों में, भाइयों में अपने शेयर करना चाहिए। देखिए दोस्तों, जो आपको नज़र आ रहा है पहला प्राइज है, फर्स्ट प्राइज हाँ हट्टी, तीसरा प्राइज तीसरा प्राइज है हट्टी। ये पैसे गिनना चालू है अभी, देखिए। तो ऑर्गेनाइजर कमेटी का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं हम। तो ये ऑर्गेनाइजर कमेटी का नजर से हम बात करेंगे तो कैसा लग रहा है आपको? कैसा लग रहा है? कैसी टीम अजेंडा? बहुत बढ़िया। क्या बोलना चाहिए इसके लिए? आपने बहुत अच्छा टूर्नामेंट कराया, तमाम का तहे दिल से शुक्रिया अदा करता है जितनी भी कमेटी है। से भी हम बात करेंगे ऑर्गेनाइजर जो क्या नाम है, गणेश भाव से बात करेंगे। बहुत अच्छा टूर्नामेंट कराया आपने, तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। फिर और एक बार रखो और फिर बुलाओ हमको। अभी और क्या? ये 15 दिन में 1 लाख रुपए का प्राइज है। और एक बार अजिंठे को बुलाएंगे। अच्छी टीम है, बहुत ही बढ़िया फाइनल मारा ये साल में। मेरे ख्याल से उधर के 3-4 फाइनल, ये 5वां फाइनल तो होगा। हाँ। अजिंठा एक गाँव एक संघ बहुत ही अच्छी टीम वो है। आपके टीम में जो ओपन करने आता है उसका क्या नाम है? वो बल्लेबाज निखिल निखिल अजीज। बल्लेबाजी करता है वो अजीज निखिल, अजीज निखिल, जो काफी अच्छी बल्लेबाजी आज ओपनिंग बल्लेबाज, तो खतरनाक बल्लेबाजी है इनकी। तो ये देख, बल्लेबाज देखने बहुत बहुत शुक्रिया तमाम यहाँ जितने भी हैं। तो फाइनल मार दिया दोस्तों। ये देखिए जो आपको नजर आ रहा है, ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करिए अपने दोस्तों में, भाई हम। तो ये देखिए दोस्तों, ये आपको बता रहे, अपडेट दे रहे तमाम सब्सक्राइबर, तमाम फैन के लिए। ये देखिए, हाँ चल लो, पास लो।